काँग्रेस पक्षावर राहिलेली आहेत. आज चौथी पिढी करंज आमदारच्या रूपानं त्या घरात आमदार घराची आमच्यावर राहिलेली आहे आणि पुढे आमच्यावर राहील असं मला विश्वास आहे. आम्ही सगळ्यांनाच भेटणार आहे, राष्ट्रवादीचे असो काँग्रेसचे असो. आज विश्वित कदम जयंत पाटील बाहेरगावी असल्यामुळे दोघांची सुद्धा जबाबदारी माझ्यावरच आहे. सगळ्याच लोकांना भेटणार आहे आणि कुठेही जाऊ नका. आपण काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पक्षाच्या नेतृत्वाखाली चांगला पर्याय आपण भाजपला देऊ शकतो आणि महापालिका चांगले चालू शकतो हे त्यांना पटवून द्यायचा प्रयत्न चाललाय. त्यांच्या ज्या अडचणी आहेत ते समजून घेतलेल्या आहे. आम्ही दोघं तिघं एकत्र बसून राहते त्यावर मार्ग काढून उद्या पुन्हा त्यांच्या चर्चा करून हा मार्ग एकदाचा संपवायचा, अडचण संपवायचा प्रयत्न. आम्ही कुठलीही चर्चा त्यांच्या बोलण्यात आली नाही. पैशाचा विषय काय आता माझ्या पुढे कुठलाही निघाला नाही. निधी ही महापालिकेच्या उत्पन्नातनं निधी निर्माण होत, त्यातनं विकास काम होत असतात आणि विकास कामं होत राहिली आणि भाजप महाराष्ट्रात सत्तेत आली म्हणून भाजपच्या माध्यमातून ह्या 1.5-2 वर्षात कुठलाच निधी महापालिकेला दिला गेलेला नाही. त्यामुळे भाजपला सांगली आवडत नाही. सांगलीचा फक्त उपयोग करतात. 10 वर्ष त्यांना खासदार निवडून दिला, त्या खासदारांनी सुद्धा ह्या महापालिकेसाठी किंवा ह्या मतदारसंघासाठी काही केलेलं नाही. भाजपचा राग आहे ह्या सांगली जिल्ह्यावर, कारण हा पुरोगामी जिल्हा आहे. वसंतदादांच्या काळापासून हा काँग्रेस माइंडेड राहिलेला आहे. ह्याचा राग त्यांना आहे. इथून जरी त्यांची सीटा निवडून गेल्या तरी ह्या लोकांसाठी ते काही करत नाहीत आणि जातीमध्ये धर्मामध्ये भेद निर्माण करायचंच काम करतात. त्यामुळे भाजपकडे गेलं तर निधी मिळेल असं होत नाही हे लोकांनी बघितलेलं आहे. म्हणून खासदार सुद्धा, माझे खासदार भाजपचे सुद्धा आज भाजप सोडलेले आहेत. ह्याच्यावरून दिसते की भाजप फसवा पक्ष आहे आणि ह्या फसव्या पक्षाच्या रणनीतीला कोणी बळी पडू नये ह्यासाठी सगळ्यांची मी भेट घेतो. नमस्कार.